जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला ना. हा सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल बघा हं, वातावरण तुम्ही म्हणला होता दुपारच्या नंतर पाऊस येणार. तसं हं, आमच्याकडे पाऊस आला होता. तुमचा हं. तंतोतच अंदाज खरा होत आहे. सर नक्कीच. आज धन्यवाद. पण ढगाळ वातावरण आहे. तरी आज हं. कशी परिस्थिती राहील पावसाची त्याला सविस्तर अंदाज द्या. नक्कीच दुपारपासून काही ठिकाणी म्हणजे पुणे, नाशिक वगैरे भागात सक्रिय झालाय. सांगली पण झालाय. हं, आणि पाऊस आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये लवकर आहे. हं. हं. जसं व्हिडिओमध्ये सकाळी दिलंय माझ्या. हो, हो. पण मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये थोडा वेळ घेईल. वेळ हां, म्हणजे संध्याकाळी सुद्धा हा पाऊस आगमन करणार आहे. शेतकऱ्यांना कालच्या सारखाच अलर्ट देऊन टाका, की हां, संध्याकाळच्या वेळेला असं वाटेल तुम्हाला की पाऊस येणार नाही. आज थोडंसं वातावरण शांत शांत वाटायलंय, थंड वाटायलंय. गरमी नाही कालच्या सारखी. पण हे गाफील राहू नका. हे हां, वातावरणाची ऍक्टिव्हिटी अशीच असते, की कधी आपल्याला गरमट पण जाणवत नाहीये. कधी असं वाटतं की पाऊस खूप कमी पडेल. पण रात्री अचानक ह्या गोष्टी घडणार आहेत. तर ते जिल्हे बघा. हां, हां, सगळ्यात लवकर जो पाऊस पडणारा जिल्हा आहे तो छत्रपती संभाजीनगर. त्या पाठोपाठ जर त्याच्याही अगोदर बघितलं तर पुणे परिसर, नाशिक परिसर, मालेगाव, धुळे, नंदुरबार, शहादा, जळगाव जिल्हा या भाग आहे. सांगली, सोलापूरचा पण भाग आहे. बीड जिल्हा पण आहेच आज सुद्धा. हं, त्या पाठोपाठ मग जालना, बुलढाणा जिल्हा रात्री 9-10च्या आसपास जाईल समजा. त्यानंतर लातूर शहर परिसर आहे. नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा हा रात्री बेरात्री कोणत्याही क्षणी येईल. 12 वाजेपर्यंत राज्याच्या मराठवाडा आणि विदर्भ अर्ध्याहूनही जास्त प्रमाणात बेतू शकतो. आणि हां. परिस्थिती बघा पूर्णपणे पश्चिम महाराष्ट्र खान्देशी ही व्याप्तीच्या बाबतीत जास्त आहे. त्यामुळे वातावरण काळजी करण्यासारखंच आहे. हो सर. हम्म. सर काय गारपिटीची इशारा? गारपीटची इशारा आज नाशिक क्षेत्रामध्ये, पुण्यामध्ये, सांगलीमध्ये, इकडे धुळे नंदुरबारमध्ये सुद्धा साक्री परिसराकडे देखील गारपीट आहे. त्या पाठोपाठ रात्री बेरात्री जर झाली, ज्या ठिकाणी पाऊस झालाय काल त्या ठिकाणी गारपीट नॉर्मल होत असते. पुन्हा गारपीट इथं होत नाहीये. हां, हां, ज्या ठिकाणी उष्णता आणि दमटपणा असेल अशा ठिकाणी गारपीट ट्रॅक बनतात. तर जिल्ह्यानुसार गारपीट सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र खानदेशामध्ये अनेक ठिकाणी, मराठवाड्यात आणि विदर्भात मोजक्या ठिकाणी. हां, हां. हम्म. तर हे किती तारखेपर्यंत वातावरण राहणार आहे? हे वातावरण जवळपास उद्याचे दिवस राहील बघा. कमी अधिक हां, प्रमाणामध्ये. परवा दिवशी कमी होऊन जाईल. म्हणजे 4 तारखेला क्लिअर होईल वातावरण. क्लिअर म्हणून 100% क्लिअर राहणार नाही, कारण की चंद्रपूर, नागपूर भागांमध्ये हा पाऊस थांबू शकतो. हां, हं? हां. हां. तुम्हाला म्हणजे क्लॅरिटी पाहिजे असेल किंवा तुम्हाला हळदी आता उकाडे थांबले असेल, तर तुम्ही 5 तारखेपासून ते करून घेऊ शकता. हळदी हां, उकाड्याचं काम. हां, हं. हां. पाऊस म्हणजे तसा सर 4लाच कमी होणार आहे. हां, पण एखाद्या स्थानिक वातावरणाचा परिणाम होऊ शकतो पाऊस पडल्या ठिकाणी. हां, हां. हं. तर पुन्हा वातावरण पावसात तयार होणार का 5च्या नंतर? हो, 13-14 होईल बघा. 13-14 तारखेला होणार. हं, हं. ते कसा राहणार सर पाऊस? ते कमी राहणार आहे आणि त्याच्या पुढे जे बनणार आहे का 18-19ला ते जास्त राहणार आहे. तसं का? हं. आता ठीक. त्याच्यामध्ये थोडा बदल झाला तर तुम्हाला सगळं सांगण्याचा प्रयत्न करेन. हं? हो सर, हो. चालतंय ठीक आहे. ठेवू का? धन्यवाद सर. हो. हो, हो.